आज ना मंडळी सकाळी उठल्यानंतर मला अजिबात सुचत नव्हतं विहानच्या टिफिनला काय द्यायचं. घरात जास्त भाज्याही नव्हत्या आणि त्यालाही विचारलं नव्हतं टिफिनला काय देऊ. मग मी पटकन कुकर गरम केला, त्यामध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर जिरं, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण घालून लालसर होईपर्यंत परतलं. त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि लगेच मसाले घातले. हळद, धणे पावडर, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला. मुलांच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करायचे. अगदी चमचाभर पाणी घालून 3-4 मिनिटं हा मसाला परतून घेतला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर फ्रीजमध्ये माझ्याकडे भिजवलेले हे काबुली चणे होते, छोले. ते मी भिजवलेले छोले वाटीभर घातले. चवीनुसार मीठ घालून एकजीव केलं आणि मसाल्यामध्ये हे छोले 3-4 मिनिटं परतून घ्यायचे. परतत असताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान 2-3 मिनिटं याला मस्त परतून घेतलं. त्यानंतर आपल्याला सुकी भाजी करायची म्हणून फक्त अर्धी वाटी गरम पाणी घातलं, मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घेतल्या. परफेक्ट सुकी चण्याची भाजी तयार आहे. गरमागरम पोळीसोबत टिफिनमध्ये दिली. विहानलाही खूप आवडते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक करा.